सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये दर्शन घेतला 7 रस्त्यामधील सर्व प्रसिद्ध असलेल्या देवींचं दर्शन. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोललो होतो की मी उद्यासुद्धा जाईन कोणत्या तरी देवीचं दर्शन घ्यायला. सो आजसुद्धा मी चाललो देवींचं दर्शन घ्यायला, तुम्हाला दर्शन देण्यासाठी घरात बसल्या बसल्या. सो आज मी चाललो आपल्या प्रतीक्षानगरमध्येच, कुठे बाहेर नाही जात आहे. तर आपण सर्वात पहिला देवीचं दर्शन घेणार आहोत, ती म्हणजे सप्तशृंगी. आपल्या प्रतीक्षानगरमध्येच आहे, मराठा हॉटेलच्या इथे. सो आपण पहिला त्या देवीचं दर्शन घेऊ, ती देवी कवर करू. अजून पुढे पुढे बघू, खूप बऱ्याचशा देवी आहेत ज्या प्रसिद्ध आहेत आपल्या प्रतीक्षानगरमध्ये. सो आपण पहिला जाऊयात सप्तशृंगी जी देवी बसते त्या मंडळाकडे. सो चलो. आता मी सोसायटीच्या आतमध्ये एंटर केलं आहे. आता आपण इथून आतमध्ये जाऊ, देवीचं दर्शन घेऊ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जावा फटाफट सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यासाठी मी सर्व देवींचं दर्शन देतो आहे. तुम्हाला घरात बसल्या बसल्या प्रतीक्षानगरमधला सुद्धा तुम्ही देवी बघा. आणि या देवीचं तुम्ही फक्त लुक बघा, तुमचं मन प्रसन्न होईल पूर्ण. काय बघा, सप्तशृंगी सदन ही सोसायटी, आणि ते उजव्या बाजूला जी देवी बसते गाइस, तुम्ही मूर्तीचा लुक बघा. क्या हाय बोल. हाय, मंडळाचं नाव आहे तुमच्या? तुम्हाला मंडळाचंच नाव नाही माहिती यार. सप्तशृंगी नाव आहे. सर तुम्ही मूर्ती बघा, स्वामी समर्थांच्या रूपात देवी विराजमान आहे. त्याचं डेकोरेशन सुद्धा बघा. सो गाईज, आपलं सप्तशृंगी या देवीचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही मूर्ती बघितलं किती सुंदर आहे. स्वामी समर्थांच्या रूपात ही देवी विराजमान आहे इथे. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की आणि या देवीचं दर्शन घ्या. आत्ता आपण जाऊयात आता पुढच्या मंडळाकडे. चलो. आता मी आलो आहे आपल्या प्रतीक्षानगरमध्ये मुंबईची माऊली या देवीचं दर्शन घेण्यासाठी. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. काही डेकोरेशन बघा किती सुंदर वाटते. वरती कमळाची फुलं आहेत, साईडने पूर्ण सोन्याचं वाटतं आहे. आपल्या प्रतीक्षानगरमध्ये खूप नावाजलेलं मंडळ आहे, नवतरुण मित्र मंडळ. काय आपलं मुंबईची माऊली या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलं किती सुंदर मूर्ती आणि डेकोरेशन. आत्ता आपण जाऊयात मुंबईची आई भवानी या देवीचं दर्शन घ्यायला. सो तुम्ही सुद्धा दर्शन नक्कीच घ्या. सो गाईज, आत्ता मी आलो आहे आपल्या प्रतीक्षानगरमध्ये मुंबईची आई भवानी या देवीचं दर्शन घ्यायला. इकडे तुम्ही डेकोरेशन आणि देवीचा लुक बघा किती सुंदर वाटतं. डेकोरेशन बघा किती सुंदर आहे.
काही इकडचं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. जेव्हा मी आगमनाचा व्लॉग पोस्ट केला होता तेव्हा एवढं डेकोरेशन झालं नव्हतं, काम चालू होतं. आत्ता पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झाली. इथे यांचं ऑफिस आहे. इथे ते काय तिथे गरबासुद्धा खूप मोठा असतो संध्याकाळी. सो गाईज आपलं मुंबईची आई भवानी या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तुम्ही आगमनाचा व्लॉग बघितला नसाल तर जावा फटाफट आपल्या चॅनलवर व्लॉग आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. मी या देवीचा आगमनाचा सुद्धा व्लॉग पोस्ट केलेला आहे. सो तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा, मंडळाला भेट द्या. खूप सुंदर मूर्ती आणि डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे. सो गाईज आत्ता मी आलो आहे आपल्या प्रतीक्षानगरमध्ये अल्मेडाची माऊली या देवीचं दर्शन घ्यायला. सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत नक्कीच या देवीचं दर्शन घ्या. इकडचं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. मूर्ती बघा किती सुंदर आहे. सो गाईज आपल्या अल्मेडाची माऊली या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आता आपण बघूयात अजून आपल्या प्रतीक्षानगरमध्ये अजून कोणत्या कोणत्या देवांचं दर्शन भेटते आपल्याला करायला. सो तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा नक्कीच दर्शन घ्या. गाईज इकडचं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. आईची मूर्ती बघा किती सुंदर वाटते. आज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली की आई आहे ना या देवीची मूर्ती ही पाळण्यावर विराजमान आहे. इथे तुम्ही पाळणा बघा किती सुंदर वाटतं आणि त्या पाळण्यावर आईची मूर्ती विराजमान आहे. सो गाईज आपल्या ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं. किती सुंदर डेकोरेशन आणि मूर्ती बघितल्यात किती सुंदर होती. आता आपण बघूयात अजून कोणत्या कोणत्या देवींचं दर्शन भेटते आपल्याला. सो आत्ता मी आलो आहे आपल्या प्रतीक्षानगरमधील सर्वात पहिलं नवरात्रोत्सव मंडळ म्हणजे मार्केटची आई या देवीच्या दर्शनाला. त्या आईची ओटी भरतात. मी तुम्हाला या मंडळाची खासियत सांगते. आपल्या प्रतीक्षानगरमधील सर्वात पहिलं नवरात्रोत्सव मंडळ आहे. सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा आणि या आपल्या मार्केटच्या आईचं नक्कीच दर्शन घ्या. सो आज आत्ता मी आलो आहे आपल्या पंचशील नगर नंबर 1मध्ये जिथे मारिअम्मा टेम्पल आहे त्याच्या शेजारीचा मंडळ आहे. सो या मंडळाचं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. ते खालीच पाणी आहे, कमळाची फुलं आहेत त्यात आणि ते बदकसुद्धा आहेत. ते होडीच्या मागे आहेत वाटतं. आईची मूर्ती बघा किती सुंदर आहे. पुढे गणपती बाप्पासुद्धा आहेत. मंदिर इथे वाघ आहेत. सुंदर देखावा केला या मंडळाने. मित्रांनो इकडे बघा शिवलिंग सुद्धा आहे. खूप सुंदर देखावा केला आहे. सो गाईज आपलं ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलात किती सुंदर मूर्ती होती आणि डेकोरेशनसुद्धा देखावा खूप सुंदर होता. शिवलिंग वगैरे होतं सर्व. पाण्यात मासे होते, बदक होते, परंतु बदक होडीच्या मागे होते तर आपल्याला पाण्यात उतरता येणार नाही, त्यामुळे ते नाही दिसले आपल्याला व्हिडिओमध्ये. तो आपण आता बघूयात दुसरी कोणती देवी आपल्या प्रतीक्षानगरमध्ये. तर चलो. सो आत्ता आपण बघणार आहोत पंचशील नगरची आई या देवीचं सुद्धा आपण आता दर्शन घेणार आहोत. ही देवीसुद्धा खूप सुंदर आहे. आपल्या पंचशील नगरमध्ये खूप नाव असतं या देवीचं सुद्धा. तर तुम्ही डेकोरेशनसुद्धा बघा किती सुंदर वाटतं आहे. सुरेख डेकोरेशन आहे. छोटीशी मूर्ती परंतु किती सुंदर वाटते बघा मूर्ती. सो गाईज आपलं ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं. खूप सुंदर डेकोरेशन आणि खूप सुंदर मूर्ती आपल्या पंचशील नगर 1मध्ये. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या मंडळाला भेट द्या आणि नक्की एकदा व्हिजिट करा. तर आत्ता आपण बघत अजून कोणती देवी आपल्या प्रतीक्षानगरमध्ये. सो आज आत्ता मी आलो आहे आपल्या प्रतीक्षानगरमध्ये आई एकविरा
या देवीचं दर्शन केलं आहे. आपल्या प्रतीक्षानगर डेपोमध्ये आई विराजमान आहे. या देवीची मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे. सो आज आत्ता मी आलो आहे आपल्या प्रतीक्षानगरमध्ये प्रभातची माता या देवीचं दर्शन घेण्यासाठी. ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे. ही प्रभातची माता आहे. सो या देवीचं सुद्धा दर्शन घ्या तुम्ही. सो गाईज आपल्या प्रतीक्षानगरमधील सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे. जे आपल्या प्रतीक्षानगरमध्ये फेमस देवी आहेत ज्यांचं नाव गाजतं आहे त्या देवींचं सर्वांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जावा फटाफट सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सो चलो बाय बाय. आपण भेटूच आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसऱ्या देवीच्या दर्शनासह. चला.